मॅथमॅटिकल मेथड्स याच्यामध्ये थिअरीचा भाग कंप्लीट झालेला आहे आणि न्यूमरिकल्स म्हणजे गणित जे आहेत याच्यामध्ये असणारे वेगवेगळे फॉर्म्युले किंवा कन्सेप्ट त्याच्यावरतीची न्यूमेरिकल एक्झाम्पल्स, तर तो पार्ट मी आता घेणार आहे. याच्यामध्ये दोन एक्झाम्पल्स पाठीमागे एका व्हिडिओमध्ये मी दिलेली होती. ते ऍडिशन ऑफ वेक्टरसाठी होते, ग्राफिकली ऍडिशन ऑफ वेक्टर्स. तर पेज नंबर 21 वरती 2.4 असं एक्झाम्पल आहे. पेज नंबर 24. थोड्या वेळ करता एखाद्या वेळेस व्हिडिओ पॉज करून पुस्तक जरी जवळ घेतलं तरी चालेल. आणि एक्झाम्पल काय 2.4 आहे. Find a unit vector in the direction of vector 3i bar plus 4j bar. Suppose vector v bar is equal to 3i bar plus 4j bar. Along this direction we have to find unit vector. Unit vector is equal to, suppose this is vector, it is equal to unit vector. आता इथे युनिट वेक्टरला सिंबल आहे अल्फा बार मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. या पद्धतीने फॉर्म्युला आहे. म्हणजेच अल्फा बार काय आहे, युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर पर इट्स मॅग्निट्यूड. आता वेक्टर आहे याचं मॅग्निट्यूड डिटरमाइन करायचं. मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर इज इक्वल टू अंडर रूट ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. इट इज इक्वल टू 9 प्लस 60 इक्वल टू अंडर रूट 25 equal to 5. Then this unit vector, it is equal to vector 3i bar plus 4j bar divided by 5 असं लिहा, किंवा 3 by 5 i bar plus 4 by 5 j bar. This is the unit vector. सिंपल आहे एकदम की या डायरेक्शनला युनिट वेक्टर डिटरमाइन करायचं आहे. युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर पर इट्स मॅग्निट्यूड. वेक्टर इज गिवन, डिटरमाइन इट्स मॅग्निट्यूड. या पद्धतीने डिटरमाइन करायचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज इक्वल टू अंडर रूट 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 9 प्लस 16 25 अंडर रूट 5 आणि डिवाइड करायचं मॅग्निट्यूड ना 3/5 i बार 4/5 j बार. असं हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल आहे 2.5 त्याच पेजवरती. एक्झाम्पल 2.5 given a bar is equal to I bar plus 2j bar. B bar is equal to 2i bar plus j bar. What are the magnitudes of two vectors? Are these two vectors are equal? असं एक्झाम्पल आहे. मॅग्निट्यूड डिटरमाइन करायचं असेल, मॅग्निट्यूड ऑफ a bar is equal to, मगाशी जसं डिटरमाइन केलं अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर 1 प्लस 4 अंडर रूट 5. तसंच b बार इज इक्वल टू अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 4 प्लस 1 अंडर रूट 5. आता याच्यामध्ये हे जे आहे ax bx ay by
आता दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे, √5 However, ax not equal to bx, ay not equal to by. Therefore, a bar not equal to b bar. दोन्हींचं मॅग्निट्यूड सेम असतं आणि हे कॉम्पोनंट सुद्धा सेम असते तर ते दोन वेक्टर्स इक्वल, नाहीतर नाही, हे दोन वेक्टर्स अनइक्वल आहेत. देअरफॉर ए बार नॉट इक्वल टू बी बार. अशा पद्धतीनं हे नंतरचं एक्झाम्पल. हे पेज नंबर 21. त्याच्यानंतर 2.6 एक्झाम्पल आहे पेज नंबर 23 वरती. हे पाठीमागचं जे होतं 21 नंबरच्या, हे जरा पाठीमागचं जे आहे 21 नंबरचं पेज आणि आताचं जे एक्झाम्पल आहे ते 23 पेज नंबर वरती. Find the scalar product of two vectors scalar product of two vectors phi1 bar is equal to I bar plus 2j bar plus 3k bar. phi2 bar is equal to 3I bar plus 4j bar minus 5k bar. याचं स्केलर प्रॉडक्ट डिटरमाइन करायचं आहे. आता वेक्टर जे आहेत कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये आहेत, मग phi1 bar डॉट phi2 bar is equal to phi1x phi2x plus phi1y phi2y plus phi1z phi2z. आता हे काय आहे? v1x v2x एक नंबरचा x कॉम्पोनंट, एक नंबरचा x कॉम्पोनंट, दुसऱ्या वेक्टरचा x कॉम्पोनंट. phi1y v2y एक नंबरचा y कॉम्पोनंट, दोन नंबरचा y कॉम्पोनंट प्लस phi1z phi2z. आता हे नंबर्स ठेवायचे किंवा डायरेक्ट तुम्ही 1 multiplied by 3, 2 multiplied by 4, 3 multiplied by -5, 1 into 3 plus 2 into 4 plus 3 into -5, 3 plus 6 या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन मायनस 9 minus 15 minus 6. हा मॅग्निट्यूड आला किंवा स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आता समजा मी आता ए आणि बी आहे, ax bx ay by az bz, म्हणजे या दोन कॉम्पोनंटचं मल्टिप्लिकेशन, या दोन कॉम्पोनंटचं मल्टिप्लिकेशन, या दोन कॉम्पोनंटचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतरचे एक्झाम्पल शक्यतो पुस्तक जवळ असू द्या. आता मगाशी पहिली दोन एक्झाम्पल होती ती 21 नंबरच्या पेज वरतीची होती, माझं ते चुकून 24 नंबर लिहिलं होतं. त्याच्यानंतर 25 नंबरच्या पेज वरती आणि एक्झाम्पल 2.7 हे 2.6 होतं आता सोडवले, आणि नंतर 2.7 आणि पेज नंबर जो आहे 25.
the angular momentum L bar is equal to R bar cross P bar, where R bar position vector and P bar is linear momentum of a body. If R bar is equal to 4I bar plus 6J bar minus 3K bar, P bar is equal to 2I bar plus 4J bar minus 5K bar. आता हा वेक्टर प्रॉडक्ट डिटरमाइन करायचा या दोन्हींचा. मग हा वेक्टर प्रॉडक्ट जो आहे इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट्स इज इक्वल टू पहिली लाईन जी आहे 4 I J K, दुसरी लाईन आहे हे कॉम्पोनंट्स 4 6 minus 3 2 4 minus 5 2 4 minus 5 आणि हे सॉल्व्ह करायचं आहे. आता हे सॉल्व्ह करत असताना पाठीमाग मी हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा आहे तर ते दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. इक्वल टू I bar 6 into 5 minus 30 minus 4 into minus 3 minus 12 minus minus plus 12 minus J bar. आता पहिल्यांदा हे इलिमिनेट करायचं असतं, आता नंतर हे इलिमिनेट करायचं. पहिल्यांदा हे इलिमिनेट करायचं आणि याचा आणि याचा प्रॉडक्ट घ्यायचा. आता हे इलिमिनेट करायचं आणि 4 into minus 5 2 into minus 3. आता दुसरं घेत असताना मायनस जे घ्यायचं आहे, हे इलिमिनेट करायचं. इलिमिनेट 4 into 5 minus 5 minus 20 6 वजा आहे, वजा वजा अधिक प्लस के बार 16 minus 12 4 गुणिले 4 6 गुणिले 2 minus 18. या दोन्हींचं ऍडिशन जे आहे मायनस जे minus 40 plus k is equal to minus 18 minus plus 14 J bar plus 4K bar minus 18 I bar plus 14 J bar plus 4K bar. या पद्धतीने त्याचं आन्सर येतं. म्हणजे इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट्स आहेत. आणि मग वेक्टर प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर पहिली जी रो आहे तर त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स, दुसऱ्या रो मध्ये 1 2 3 हे 3 कॉम्पोनंट्स, तिसऱ्या रो मध्ये 1 2 3 हे 3 कॉम्पोनंट्स. आणि मग ते सिंप्लिफिकेशन जे आहे इथं परत मी सांगितलं, हा नंबर घेतला, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा नंबर घेतला, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा नंबर घेतला, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. या पद्धतीनं ते सिंप्लिफाय करायचं. टू 2.9 नंबरचं त्याच पेजवरतीच एक्झाम्पल, पेज नंबर 25 आणि एक्झाम्पल जे आहे 2.9.
given p bar is equal to 4I bar minus j bar plus 8k bar, q bar equal to 2I bar minus mj bar plus 4k bar. Find m. हे m डिटरमाइन करायचं आहे. फाइंड m if p bar and q bar have same direction. जर दोन्हीच्या डायरेक्शन सेम असतील किंवा दोन व्हेक्टर्स पॅरलल असतील तर या दोन्हींचा रेशो इक्वल टू या दोन्हींचा रेशो इक्वल टू या दोन्हींचा रेशो. जर हे दोन व्हेक्टर्स पॅरलल असतील तर म्हणजेच काय, आता मी हे px डिवाइडेड बाय qx इक्वल टू py अपॉन qy इक्वल टू pz अपॉन qz आणि मग हेच सिम्प्लिफाय केलं. 4 divided by 2 equal to minus 1 divided by minus m equal to 8 divided by 4. आता याच्यातलं हे मायनस मायनस प्लस होणार म्हणजे 1 अपॉन m इक्वल टू हे 4 अपॉन 2 होणार म्हणजे 2 divided by 1 equal to 1 upon m equal to half. हे असं सॉल्व करायचं. आता हे जरी कन्सिडर केलं तरी तसंच येतं. 1 upon m is equal to 2. Therefore m is equal to 1 upon 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. m इकडे घेतलं आणि 2 इकडच्या बाजूला आलं. m is equal to half. असे नंतरच एक्झाम्पल झालं. आता ही सॉल्वड एक्झाम्पल्स आहेत. उद्याच्या लेक्चरला लाईव्ह लेक्चरला किंवा शनिवारच्या लाईव्ह लेक्चरला मी आता प्रॅक्टिससाठी पण काय एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करतो. बघू किती होत आहेत. शक्यतो एमसीक्यू तरी होतील. पेज नंबर 29. The resultant of two forces 10 Newton and 15 Newton along positive x and negative x-axis respectively. 10 न्यूटन म्हणजे हे एक्स ऍक्सिस आहे आणि हे वाय ऍक्सिस आहे. पैकी 10 न्यूटन जो आहे हा या डायरेक्शनला आहे आणि 15 न्यूटन जो आहे तो या डायरेक्शनला आहे. आणि रिझल्टंट कसा आहे तर त्याच्या ऑप्शन्स आहेत खाली. आता याचं मी रिझल्टंट सांगतो. हे 15 इकडे आहे नेगेटिव्ह एक्सला आहे आणि 10 पॉझिटिव्ह एक्सला आहे. हे पॉझिटिव्ह एक्सला आणि हे नेगेटिव्ह एक्सला. मग हे 10 minus 15 equal to minus 5 Newton means 5 Newton along the negative x-axis. डी ऑप्शन करेक्ट आहे बघा त्याच्यामध्ये. 5 न्यूटन. आता इथं काय आहे आपल्याला डायरेक्शनच सांगायचे आहे. आपल्याला या दिशेला वेक्टर येणार. हा 15 आहे हा 10 आहे. रिझल्टंट जर काढलं तर हे अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणल्यानंतर 15 वजा 10 असं केलं तरी चालेल. तो 5 जो आहे हा कोणत्या डायरेक्शनला आहे नेगेटिव्ह ऑफ एक्स. सेकंड आहे त्याच्यामधलं एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. म्हणजे जो याचा भाग आहे एक्झरसाइजचा तर त्याच्यामध्ये 3 ग्रुप असतील. एक एमसीक्यू पहिला ग्रुप असेल, दुसरा शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असतील आणि तिसरा जो भाग आहे तो भाग आहे तो लॉंग आन्सर क्वेश्चनचा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलस जे आहे इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस हा भाग इलिमिनेट केलेला आहे या चॅप्टर मधला. त्यामुळे ते एक्झाम्पल्स करायचे नाही.
इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस हे किती पेज नंबर वरती आहे, तर 25 पेज नंबर पासून पुढचा जो भाग आहे थिअरीचा तो स्टडी करायचा नाही, त्याच्यावरती क्वेश्चन्स पण येणार नाहीत. आता त्याच्यानंतर द मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू युनिट व्हेक्टर्स परपेंडिक्युलर टू इच अदर. स्केलर प्रॉडक्ट कोणती युनिट व्हेक्टर्स असू द्या. आता हे पहिलं जे झालं हे फर्स्ट, त्याच्यानंतर मी सेकंड. फॉर टू व्हेक्टर्स टू बी इक्वल दे शुड हॅव, in case of equal vectors both have same magnitude same direction. तर याचं ऑप्शन जे आहे सेम मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन सी आहे. बाकीचे पण ऑप्शन्स वाचायचे. आता मी वेळेअभावी ते वाचत नाही, मात्र बाकीचे ऑप्शन्स पण वाचा आणि ते कन्फ्युज करणारे असतात, म्हणजे सारखेच वाटतात सगळे. The magnitude of a scalar product of two vectors perpendicular, unit vectors perpendicular to each other. Unit vectors आहेत म्हणजे या डायरेक्शनला समजा I, या डायरेक्शनला समजा J, आणि या युनिट वेक्टर्स असणारा स्केलर प्रॉडक्ट डिटरमाइन करायचं. याचा स्केलर प्रॉडक्ट मीन्स I bar डॉट J bar it is equal to magnitude 1 cosine of 90 degree. हे 0, त्यामुळे प्रॉडक्ट येतो 0. आता 0 जे आहे हे ऑप्शन आहे, याच्यामध्ये पहिलंच ऑप्शन आहे. The magnitude of vector product of two unit vectors making an angle of 60 degree with each other. आता हा जसा स्केलर प्रॉडक्ट घेतला तसंच I बार क्रॉस J बार त्याचं मॅग्निट्यूड नंबर 4चं जे आहे ते इट इज इक्वल टू मॅग्निट्यूड्स ऑफ वेक्टर्स. हे युनिट वेक्टर्स आहेत, युनिट वेक्टर्स मेकिंग एन अँगल ऑफ 60 डिग्री कोसाइन ऑफ 60 डिग्री. आता cos 60 ची जी व्हॅल्यू असेल इट इज इक्वल टू, आता याच्यामध्ये 1 2 3/2 रूट 3/2, तर माझ्या मते रूट 3/2 हे आन्सर असावं. ऑप्शन जो आहे तो डी. त्याच्यानंतर 5 नंबरचं जे एमसीक्यू आहे 5 नंबरचं, तर ते इफ ए बार बी बार अँड सी बार आर 3 वेक्टर्स देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. तर 4 ऑप्शन जे आहेत ते असे आहेत. करेक्ट कोणता नाही ते विचारलेलं आहे. ए बार डॉट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार. त्याच्यानंतर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर ए क्रॉस बी बार इज इक्वल टू बी बार क्रॉस ए बार, तर हे रॉंग आहे. आणि चौथा पण याच टाइपचा आहे. ए बार क्रॉस आहे फक्त, म्हणजे ए बार असा आहे ते ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार इट इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. हे करेक्ट आहे. आता इथे हे एक्झाम्पल मध्ये ऑप्शन्स देण्यामध्ये काहीतरी चूक आहे. आन्सर जे आहेत हे असे आहेत 1
2 3/2 √3/2 तर माझ्या मते हे हाफ असावं आणि त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे हे थोडस बघावं लागेल. एखाद वेळेस त्याचे आन्सर जे आहेत हे इनकरेक्ट आहेत. तर हे चौथं जे आहे ऑप्शन करेक्ट नसल्यामुळं, त्यामुळे तुम्ही पहिलं, दुसरं, तिसरं आणि पाचवं हे 5 MCQ जे आहेत हे व्यवस्थित तयार करा. ठीक आहे. आणि मग राहिलेली काही एक्झाम्पल जे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 जवळपास 9 एक्झाम्पल्स आहेत. तर त्याच्यामधली जेवढी होतील एक्झाम्पल्स उद्याच्या लेक्चरला किंवा त्याचा व्हिडिओ हा आपण जेवढी राहतील ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेंड करता येते.